नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, आज सेशनमध्ये आपण दोन रचना पाहणार आहोत. जर तुम्हाला इंग्लिश बोलायचंय तर त्या दोन रचनांमधला तुम्हाला डिफरन्स बिटवीन कळला पाहिजे. बघा, त्यांचा मराठीमध्ये अर्थही सांगत, त्यांच्या वाक्यरचना पण घेईन. बघा, फक्त जो कन्सेप्ट आहे तो आहे तुमचा एबल टू. याला दोन प्रकारे तुम्ही वापरू शकता आणि दोन्हींचाही अर्थ वेगवेगळा आहे. जसे की बघा, मराठीमध्ये तुम्ही म्हणता मी करू शकणार नाही किंवा मी करू शकेन किंवा शकणार, आहे की नाही, असा एक त्याचा अर्थ होतो. दुसरा अर्थ तुम्हाला ह्याच्यानंतर मी सांगेन. बघा, शकेल आणि शकणार हा दोन्हीचा एक अर्थ होतो. काय? शकणार, शकेन, ओके, असे त्याचा अर्थ होतात. बघा, करता एखादी क्रिया करण्यास योग्य होईल किंवा करू शकेल, शकेन, शकणार असा अर्थ व्यक्त करण्यासाठी बघा तुम्हाला काय वापरायचं आहे? विल बी, म्हणजेच सब्जेक्ट नंतर विल नंतर बी नंतर एबल नंतर टू V1 प्लस ऑब्जेक्ट. बघा, ह्याचा अर्थ काय होतो? आय विल बी एबल टू गो देअर, म्हणजे मी तिकडे जाऊ शकणार. काय? मी तिकडं लिहू शकणार, मी तिकडं खाऊ शकणार, मी तिकडं लिहू शकणार. म्हणजेच इथं तुम्हाला जे वर्ब आहे त्याऐवजी तुम्ही दुसरे वर्ब तिथं ऍड करू शकता. आय विल बी एबल टू टॉक देअर, मी तिकडं बोलू शकणार. आता हेच वाक्य जर तुम्हाला निगेटिव्ह करायचं असेल तर बघा, आय विल, एक तर तुम्ही असं बनवू शकता, आय विल नॉट बी एबल टू गो देअर, म्हणजे मी तिकडे जाऊ शकणार नाही. आता हेच वाक्य तुम्ही अजून एका पद्धतीने बनवू शकता, आय विल बी अनेबल टू गो देअर, म्हणजे मी तिकडं जाऊ शकणार नाही. म्हणजे तुमचे वर्ब चेंज, मी तिकडं बोलू शकणार नाही, म्हणजे आय विल बी अनेबल टू स्पीक देअर किंवा आय विल नॉट बी एबल टू स्पीक देअर. हा लक्षात, ह्या रचनेनुसार ही वाक्यरचना बनवा. ह्याचा अर्थ होतो की मी करू शकणार, खाऊ शकणार, लिहू शकणार. निगेटिव्ह असेल तर मी खाऊ शकणार नाही, पिऊ शकणार नाही. ओके, आता ह्याचं बघा, तू लवकरच इंग्रजीमध्ये बोलू शकशील असा पण त्याचा अर्थ होतो. म्हणजे यू विल बी एबल टू स्पीक इन इंग्लिश व्हेरी सून. बघा, यू विल बी एबल टू स्पीक इंग्लिश व्हेरी सून, म्हणजे तू लवकरच इंग्लिश मध्ये बोलू शकशील. सॉरी, इन राहिलं, ठीक आहे, बरोबर. बघा, आता आपण याचं निगेटिव्ह पाहिलं. आता याचं आपण काय पाहूयात? वर्बल आणि WH. तो काय करू शकेल किंवा तो काय करू शकणार असं जेव्हा आपल्याला म्हणायचंय त्यावेळेस काय, एबल टू चं तुम्हाला एकतर वर्बल वापरा किंवा एकतर त्याचं WH, म्हणजे जशी तुमची वाक्यरचना असेल तसं. म्हणजे वर्बल म्हणलं तर काय, सुरुवातीला विल आणि नंतर सब्जेक्ट नंतर बी आणि त्याच्यानंतर एबल टू नंतर V1 प्लस ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. हे काय झाले तुमची वर्बल क्वेश्चन. वर्बल क्वेश्चन म्हणजे की असे प्रश्न की ज्यांचं उत्तर हो किंवा नाही मध्ये येतं. जसं की बघा, वाक्यरचना पाहू, तो हे करू शकेल का किंवा तो हे करू शकणार का. म्हणजेच पहा वाक्यरचना, will he be able to do this क्वेश्चन मार्क. म्हणजे तो हे करू शकेल का किंवा तो करू शकणार का. आलं लक्षात? तो इंग्रजीत केव्हा बोलू शकेल. आता हे झालं तुमचं काय, WH. म्हणजेच हे तुमचं वर्बलचं आहे. काय वर्बल. आता WH म्हणलं तर काय, सुरुवातीलाच WH आणि नंतर विल आहे वाक्य तसं, म्हणजे सूत्र आहे तसंच
सब्जेक्ट बी नंतर काय एबल टू नंतर V1 प्लस ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. तो कधी किंवा तो इंग्रजीत केव्हा बोलू शकेल किंवा तो कधी इंग्रजीत बोलू शकणार. सुरुवातीला when will you be able to speak in English आणि क्वेश्चन मार्क. तो केव्हा इंग्रजीत बोलू शकेल किंवा शकणार. बघा जसं तुमचं वाक्य चेंज होईल तसं इथं तुमचा WH होईल. तो काय करू शकणार म्हणजे व्हॉट विल ही बी एबल टू डू. लक्षात म्हणजे तुमचं जसं वाक्य असेल भारत ही मॅच जिंकू शकणार का म्हणजे विल इंडिया बी एबल टू विन धिस मॅच. लक्षात पहा. आता याच्यानंतरचा जो प्रकार आहे एबल टू चा समजून घ्या कन्सेप्ट कसा आहे मग तुमच्या लक्षात येऊन जाईल. ही एक रचना झाली याचा अर्थ पाहिला. आता ह्याच्यानंतरचा जो आहे एबल टू चा वापर त्याच्यामध्ये प्रेझेंट आणि पास्ट आहे. प्रेझेंट मध्ये अर्थ त्याचा वेगळा होतो. बघा प्रेझेंटचा आधी समजून घ्या. ह्याच्यामध्ये तुम्हाला कॅन ह्यासाठी अल्टरनेटिव्ह म्हणून काय वापरायचं तुम्हाला एम इज आर नंतर एबल टू. आता हे जर भूतकाळात असेल मग त्यासाठी तुम्हाला काय कुड आणि त्यालाच अल्टरनेटिव्ह आहे वॉज वर नंतर आहे एबल टू. म्हणजेच आता हे तुम्हाला इथं पुसतो मग तुम्हाला याचं सूत्र तयार करून दाखवतो. बघा सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस एबल टू V1 प्लस ऑब्जेक्ट. आता भूतकाळात म्हणलं तर सेम सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस एबल टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. जसं तुम्ही कॅनचं म्हणजे हे काय कॅन आणि हे कोणासाठी गुड. बघ मी करू शकतो म्हणजे आय कॅन डू. मी हे काम करू शकतो आय कॅन डू धिस वर्क. मग तिथंच तुम्हाला ती वाक्य दुसऱ्या पद्धतीने बनवायचं म्हणलं तर आय एम एबल टू डू धिस वर्क म्हणजे मी हे काम करू शकतो किंवा मी हे काम करण्यास समर्थ आहे असा पण त्याचा अर्थ होतो. आता तेच वाक्य तुम्हाला भूतकाळात बनवायचं म्हणलं तर तुम्हाला काय कुड वापरावं लागेल. आय कुड डू धिस वर्क म्हणजे मी हे काम करू शकलो. आता त्याला जर दुसरा अल्टरनेटिव्ह म्हणलं तर बघा आय वॉज एबल टू डू धिस वर्क म्हणजेच मी हे काम करू शकलो. आलं लक्षात. बघा इथं तुमचा एबल टू चा वापर होतो पण इथं अर्थ याचा वेगळा आहे. कुठला पहिल्या ह्याच्यात करू शकतो आणि दुसऱ्या ह्याच्यात आहे करू शकलो. पण त्याला अल्टरनेटिव्ह आहे कॅन आणि याला आहे कुड. त्यालाच तुम्ही दुसऱ्या पद्धतीने एम इज आर वापरून पुढे एबल टू तसंच भूतकाळात वॉज वेअर आणि पुढे एबल टू असं तुम्ही त्यात वापरू शकता. बघा ह्याच्यामध्ये काय शंका असेल तर ह्या सेशनमध्ये काय शंका असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एक कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.